आजकाल घर बसल्या शॉपिंग करण्याचा जणू ट्रेंड आलाय। अर्थात या ट्रेंडचा तुम्ही आम्ही सगळेच एक भाग आहोत। महिन्यात 4 ते 5 पार्सल घरी येणं आता फार मोठी बाब राहिलेली नाही। तुमच्याही घरी ऑनलाईन शॉपिंग सुरू असेलच, म्हणजे तुम्हीही हवी असलेली गोष्ट मिळाली की पार्सल बॅग किंवा बॉक्स कचऱ्यात टाकून मोकळे होत असाल। थांबा, तुम्ही पार्सल बॅग शिपिंग लेबल सकट फेकत नाही ना? असे असेल तर आत्ताच सावध व्हा, कारण तुमची ही एक चूक तुम्हाला भलतीच भारी पडू शकते। ती कशी, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी विशाखा माडिक आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी। गेल्या काही काळात सायबर क्राईमचे प्रमाण प्रचंड वाढले, त्यामुळे प्रत्येक पाऊल जरा सावधगिरीने टाकणे काळाची गरज झाली आहे। तुमची छोट्यातली छोटी चूक तुमचे खिसे रिकामी करू शकते। त्यापैकी एक म्हणजे शिपिंग लेबल न काढता पार्सल बॅग्स किंवा बॉक्स कचऱ्यात टाकणे। बऱ्याचदा आपण मागवलेलं पार्सल उघडतो, वस्तू ताब्यात घेतो आणि ती बॅग अथवा बॉक्स कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो। पण त्या शिपिंग बॉक्सवर लावलेल्या लेबलचं काय, ज्यावर आपली पूर्ण माहिती असते? आपले पूर्ण नाव, फोन नंबर आणि घराचा पत्ता असे सर्व वैयक्तिक तपशील या लेबलवर असतात, ज्याचा वापर करून सायबर गुन्हेगार आपला सर्व डाटा मिळवू शकतो। बऱ्याचदा असे फेकून दिलेले बॉक्स आणि पिशव्या कचऱ्याच्या डब्यातून गोळा करून आपल्या माहितीचा संच बनवला जातो। काही दिवसांनी कुरिअर एजंट किंवा ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून आपल्याला संपर्क केला जातो। समोरच्या इसमाशी होणारे संभाषण आपल्याला खरे वाटू लागते आणि आपण मोठ्या स्कॅम मध्ये अडकतो। एखादी लिंक किंवा QR कोड आपल्या मोबाईलवर पाठवला जातो। अधिकृत समजून त्यावर क्लिक केल्यास त्या नंबरशी कनेक्ट असलेले बँक खाते क्षणात रिकामे होऊ शकते। यानंतर समोर दिसतो तो फक्त आणि फक्त 0। त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये अडकून आपले नुकसान होऊ नये म्हणून काय कराल, चला तेही सांगते। सर्वात पहिली गोष्ट, अननोन नंबर्सवरून आलेले कॉल्स उचलू नका। कोणत्याही स्पॅम नंबर सोबत संवाद करू नका। तुम्हाला मेसेज बॉक्स किंवा सोशल मीडियावर कुठेही कोणतीही लिंक किंवा QR कोड आला तर त्यावर क्लिक करू नका। सर्वात आधी अधिकृत ग्राहक सेवा चॅनलच्या मदतीने संशयास्पद मेसेज आणि कॉल तपासून घ्या। आणखी एक महत्त्वाचं म्हणजे खात्री केल्याशिवाय कधीही आणि कुणालाही पैसे ट्रान्सफर करू नका। कशाही बाबत तुम्हाला आलेले OTP आणि वैयक्तिक माहिती कुणाही सोबत शेअर करू नका। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा।